अध्याय 20 फलश्रुती. संततीवरचे गंडांतर टळेल, संततीचे आरोग्य चांगले राहील. मराठी अनुवाद. अध्याय 20. श्री गुरुचरित्र. ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, श्री गुरु औदुंबर क्षत्रिय आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. ज्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐका. शिरोळ गावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याच्या सुशील पत्नींना 5 पुत्र होते. त्यापैकी एकही जगला नाही. संतती जगण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले असता ते गंगाधराच्या पत्नींना म्हणाले, पूर्वीजन्मी तुम्ही शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होते, पण ते परत केले नाही. त्यामुळे त्यांनी निराशेने आत्महत्या केली. ते ब्राह्मण पिशाच झाले असून तेच तुमचे गर्भपात करत आहेत. ते ऐकून त्या ब्राह्मणी शोकाकुल झाल्या. त्यांनी ब्राह्मणांचे पाय धरले आणि म्हणाल्या, माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. त्यावर ते म्हणाले, कन्या, तुम्ही ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहे. तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षत्रिय जा. तिथे राहून श्री गुरुचरणांची आराधना करा. ते पवित्र गुरुपीठ आहे. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून तुम्ही औदुंबराला पाणी घाला. असे 7 वेळा करून श्री गुरूंच्या चरणावर जलाभिषेक करा. नंतर काम्यतीर्थात आंघोळ करून गुरुचरणांची नित्य भक्तिभावाने पूजा करा. अशा प्रकारे महिनाभर आराधना केल्यावर श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने तुम्ही पापमुक्त व्हाल. ब्रह्मसंबंधाची बाधा टळेल व तुमचे कार्य होईल. त्या विप्रांच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणी औदुंबर क्षत्रिय गेला. तिथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरु चरणाची पूजा करणे, त्याप्रमाणे आराधना करू लागल्या. 3ऱ्या दिवशी रात्री त्या ब्राह्मणी निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओरडून म्हणाले, तुम्ही माझे 100 रुपये द्या, नाहीतर मी तुमचा जीव घेईन. तुमचा वंशज वाढू देणार नाही. या आराधनेने तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. अशा प्रकारे धमकावून ते त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा घाबरलेल्या ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेल्या. तिथे श्रीगुरूंना पाहून त्यांच्या मागे लपल्या. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना विचारले, तुम्ही यांना का मारत आहात? ते म्हणाले, यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे, म्हणून त्यांची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्रीगुरु संतापले. ते त्यांना खडसावून म्हणाले, या कन्या माझ्या भक्त आहेत. त्यांना त्रास दिलात तर माझ्याशी गाठ आहे. ते यथाशक्ती जे द्रव्य देतील ते घ्या आणि यांना सोडा. माझे ऐकाल तर पिशाच योनीतून सुटका होऊन तुम्हाला सद्गती मिळेल. ऐकले नाहीत तर भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेवा. ते ऐकून ते वरमले. त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून त्यांचे म्हणणे मान्य केले. श्रीगुरु त्यांना म्हणाले, या ब्राह्मणींनी तुमचे उत्तर कार्य केल्यावर तुम्हाला सद्गती मिळेल, म्हणून द्रव्यासाठी अडून बसू नका. या यथाशक्ती जे देतील त्यावर समाधान माना. मग ते ब्राह्मणींना म्हणाले, साध्वी, या आराधनेने तुम्ही ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त व्हाल. हा ब्रह्मसंवाद तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्हाला पूर्णायुष्य कन्या व पुत्र होतील. तुमचे कल्याण होईल. या स्वप्नदृष्टांताने त्यांना धीर आला. त्या ब्राह्मणींनी महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. त्यामुळे त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्रीगुरु पुन्हा त्यांच्या स्वप्नात गेले. 2 नारळ त्यांच्या ओटीत टाकले आणि म्हणाले, साध्वी, तुम्हाला विद्वान 180 पुत्र होतील. तुमची वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे
उद्यापन करा. त्याप्रमाणे त्यांनी उद्यापन केले. त्या प्रसंगी श्री गुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले. पुढे श्री गुरुच्या कृपेने त्या ब्राह्मणांना जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या दिवशी चौल कर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली. त्यानंतरचे 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पत्याला मोठा धक्काच बसला. गुरुदेव, तुमच्या कृपा प्रसादाने झालेल्या व तुम्ही दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला, असे म्हणत त्या ब्राह्मणी प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होत्या. आपल्या मुलावर संस्कार करूच द्यायचे नाहीत असा अंत्यसंस्कार करू द्यायचे नाहीत असा निश्चय करून त्यांनी ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी त्यांना खूप समजावलं, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ते हट्ट सोडेनात. त्यामुळे लोक संभ्रमात पडले. त्यांना दोष देऊ लागले. इतक्यात काही श्री गुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्यांच्या रूपात त्यांच्यापाशी आले. त्यांनी त्यांना सांत्वनपर बराच उपदेश केला. अध्याय समाप्त.